नमस्कार शेतकरी बंधूंनो, आमची शेती आमची प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर शेतकरी बंधूंनो, आपण आज 11 वर्षाच्या सीताफळ बागेला भेट दिलेली आहे। तर त्या सीताफळ बागेचे वैशिष्ट्य कशा प्रकारे आहे, त्यांचं नियोजन काय आहे, तर आपण तुम्हाला या व्हिडिओच्या आधारे सांगणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, त्यांनी 11 वर्षापूर्वीची सीताफळ बाग लावली आहे। तर त्यांनी सुरुवातीला अंतर जास्त प्रमाणात ठेवलेलं होतं, जवळपास 18 बाय 16 फुटावरती लागवड केलेली होती। तर नंतर काही कारणास्तव त्यांना 3-4 वर्षांनंतर अनुभवास आले किंवा अंतर जास्त झाले आहे, त्यामुळे त्यांनी आतमध्ये एक अंतर पण 8 फुटामध्ये झाड ठेवलेलं आहे, म्हणजे 16 बाय 9 फुटावरती आता लागवड झाली आहे। तर शेतकरी बंधूंनो, त्यांचं नियोजन एवढं तंतोतंत आहे। तर शेतकरी बंधूंनो, आता सध्या झाडावरती 125 ते 150 प्लस सेटिंग आहे आणि सीताफळ बागेच्या आतमध्ये त्यांनी ताग पेरलेला आहे। तर ताग पेरण्याच्या पाठीमागे काय कारणे आहेत, तर शेतकरी बंधूंनो, तागापासून सीताफळीचं जे अनावश्यक नायट्रोजनचे प्रमाण जे असते, तर सीताफळ बागेमध्ये ते शोषण करून घेतं। तर त्याला नायट्रोजन फिक्सिंग असं म्हणतात। हवेमध्ये जे नायट्रोजन तयार होतं जास्त प्रमाणामध्ये आणि फांद्यांची वाढ होते, तर ती ताग पेरल्यानंतर हवेमध्ये नायट्रोजन शोषण करून घेण्याची क्षमता त्या ताग पिकामध्ये जास्त असते। आणि ताग पेरल्यानंतर जवळपास 1-2 महिन्याच्या आतमध्ये त्याला एकतर रोटरच्या सहाय्याने जमिनीत गाडावं लागतं, जेणेकरून हिरवळीचे खात होते आणि त्याच्या मुळांच्या गाठीपासून सुद्धा सीताफळ बागेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो। तर अशा प्रकारे त्यांनी खूप बागेचं नियोजन केलेलं आहे। तर तागसुद्धा आता जवळपास काढणीला आलेला आहे, म्हणजेच हिरवळीचे खात त्यापासून होणार आहे। तर अशा प्रकारे त्यांच्या बागामध्ये स्वतः आता आम्ही पाहिलेलं आहे की 125-150 प्लस सेटिंग आहे आणि जवळपास त्यांच्या आता एक 5 फवारण्या झालेल्या आहेत। तर त्यांचेसुद्धा शेड्यूल खूप छान आहे। टॉपमधील बुरशीनाशक असतील, कीटकनाशक असतील किंवा टॉनिक असतील। तर शेतकरी म्हणून त्यांनी सुरुवातीला बुरशीनाशक, कीटकनाशक अशी फवारणी घेतलेली आहे। त्यानंतर बायो 303 नेटिव्ह अशा प्रकारामध्ये फवारणी घेतलेली आहे। तर झाडांची वाढ त्यांच्या एवढी जबरदस्त आहे की माल जर काढायचं म्हटलं तर वरती झाडावरती चढून माल काढावा लागतो। तर जबरदस्त सेटिंग आहे आणि त्यांनी अजून खताचा बेसल डोस वगैरे काही दिलेला नाही। आता त्यांचं जास्त सेंद्रिय पद्धतीनेच त्यांचं नियोजन चालू आहे, म्हणजे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास वगैरे असे मुळीसाठी वगैरे, पुन्हा फॉस्फरिक ॲसिड पण ड्रीपमधून सोडतात। तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सेटिंग झालेली आहे आणि झाडसुद्धा एकदम एवढं मोकळं आहे की पूर्ण झाडाच्या खोडापाशी जर थांबलं तर पूर्ण झाडावरील माल पाहायला मिळतो। तर एवढी म्हणजे पातळ बाग आहे त्यांचा। शेतकरी बंधूंचं एकच नियोजन चुकतं। तर शेतकरी बंधूंनो, काय होतं की सुरुवातीच्या काळामध्ये आपण छाटणी करताना आपल्या चुका होतात, तर त्यामुळे आपल्या बागामध्ये जास्त फांद्यांचं प्रमाण वाढतं। त्याच्यामुळे आपण काय करतो, खरड छाटणी घेतो आणि खरड छाटणी घेतल्यानंतर पुन्हा जास्त फांद्या वाढण्याचं प्रमाण होतं। तर अशा प्रकारे त्यांनी एकदम सुटसुटीत बाग आहे, पाहू शकता तुम्ही किती फांद्या लांब लांब ठेवलेल्या आहेत। आणि शेतकरी बंधूंनो, खरड छाटणी घेऊन जागेवरतीच फांद्या दरवर्षीच कटिंग केल्यामुळे जास्त हवा मोकळी खेळती राहत नाही, त्याच्यामुळे सेटिंगला प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात येतो। तर शेतकरी बंधूंनो, खरंच बाग आपली पातळ करून घेणं गरजेचं आहे। तर त्यासाठी आपण छाटणी करते वेळेस नक्कीच आतमधील फांद्या काढणं गरजेचं आहे, जेणेकरून आपलं बाग सुटसुटीत राहील। तुम्ही पाहू शकता खोडापासून कशा प्रकारे फांद्या वगैरे घेतलेल्या आहेत। तर शेतकरी म्हणून एवढं जबरदस्त नियोजन आहे। तर त्यांना गेल्या वर्षी त्यांचे 240 झाडांपासून जवळपास 12 टनाचं उत्पन्न, विक्रमी उत्पादन सीताफळ बागेमध्ये त्यांनी घेतलेलं आहे। तर दरवर्षी आम्ही या बागेला आमच्या प्रत्येक वर्षी कमीत कमी 2 ते 3 भेटी असतात। अशा प्रकारे खोडाला सुद्धा सेटिंग झालेली आहे खोड। आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जर सेटिंग पाहायचं केलं तर एवढी जबरदस्त सेटिंग असते की फळ मोजायला सुद्धा येत नाही, एवढी सेटिंग जबरदस्त असते। पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे सेटिंग आहे।
ताक पेरल्यामुळं जे नायट्रोजन बागेमध्ये असतं मुळं जमिनीमधलं पण नायट्रोजनचे शोषण करून सीताफळ बागेला नायट्रोजन कमी प्रमाणात पोहोचते. त्यामुळे सेटिंगलासुद्धा तागापासून फायदा होतो. आणि हवेतलं सुद्धा नायट्रोजन ते स्वतः पानांद्वारे शोषण करून सीताफळ बागेला नायट्रोजन कमी जातं. त्यामुळे फांद्यांची वाढ कमी प्रमाणामध्ये होते. त्यासाठी आपण सुद्धा आपल्या बागेमध्ये असं नियोजन करणं गरजेचं. पाहू शकता तुम्ही कशा जबरदस्त एवढ्या फांद्यांची लांबी आहे, कुठपर्यंत कसा फांदी गेलेली आहे तर पाहू शकता तुम्ही. आता हे फांद्यांची लांबी बघा. आणि आपल्या बागेमध्ये काय होतं की दडपा एकदम होतो, त्यामुळे आपल्या सेटिंगला सुद्धा प्रॉब्लेम येतो. एकदम सुटसुटीत बाग आहे. तर पहिल्या टप्प्यातली सेटिंग आहे, त्यांनी 1 जूनला छाटणी घेतलेली आहे आणि अगोदर पाण्याचं वगैरे काही नियोजन केलेलं नाही. 1 जूनला छाटणी घेऊनच जी पावसाच्या पाण्यावरतीच बाग धरली आहे. आणि आता ही पहिल्या टप्प्यातली सेटिंग आहे. दुसऱ्या टप्प्यातील सेटिंगसुद्धा कळी मोठ्या प्रमाणामध्ये झाडावरती शिल्लक आहे. आणि आता जवळपास 100-125 प्लस सेटिंग आहे. आणि भविष्यामध्ये एक 50-60 फळ सेटिंग झाली तरी जवळपास 200 फळ प्रत्येक झाडावरती जवळपास त्यांचे विक्रमी उत्पादन यावर्षीसुद्धा त्यांना अपेक्षा आहे. झाडावर ग्रीनरी वगैरे सुद्धा खूप छान आहे. तर शेतकरी बंधूंनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमची शेती आमची प्रयोगशाळा आहे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन आपण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.